नमस्कार. आपला थोडा अवघड विषय चाललाय, सोपा करण्याचा प्रयत्न करणार आहे. 8वा अध्याय आहे अक्षर ब्रह्मयोग, जे कधीही नाश पावत नाही अशा ब्रह्माबद्दलची माहिती चालली आहे. भगवंताची प्राप्ती व्हावी यासाठी भगवंतानी 12व्या आणि 13व्या श्लोकामध्ये एक ध्यान साधना आपल्याला सांगितली. ती साधना काही तुम्हा आम्हा सगळ्यांसाठी योगाध्यायाचा योग साधकाचा अभ्यास करणाऱ्याला यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी अशा सगळ्या अष्टांग योगाची जी साधना आहे ती ज्या मंडळींना करणं शक्य आहे त्यांच्यासाठी सांगितली. कठीण आहे हा मार्ग, पण तो आम्हा सामान्य प्रापंचिक माणसातला सोपा मार्ग म्हणजे भक्तीचा मार्ग. हा पण 14व्या श्लोकात भगवंतांनी आपल्याला सांगितला. अधिक वेळ दिवसामध्ये जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ सतत त्याच्या अनुसंधानात राहायचं, त्याच्या नामस्मरणात राहायचं की सहजपणानं तो भगवंताला प्राप्त होतो. असा सामान्यांसाठी पण भगवत प्राप्तीचा मार्ग सांगितला. एकदा काही भगवत प्राप्ती झाली की मग असे जे महात्मे आहेत ते योगा मार्गाने जावं, भक्ती मार्गाने जावं, एकदा का भगवत प्राप्ती झाली की त्या महात्म्यांना पुन्हा या भूतलावर की ज्या ठिकाणी अशाश्वत आहे सगळं, दुःखमय आहे सगळं, तिथे पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. आजच्या श्लोकाचा भावार्थ हा आहे, मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम नाप्नुवन्ति महात्मान संसिद्धीं परमागताः. असा 15वा श्लोक भगवंत आपल्याला सांगतात. मामुपेत्य भगवंत म्हणतात की मला प्राप्त एकदा करून घेतलं ना की मग परमाम संसिद्धीम गताः, त्या एकदा परमपदाला पोचल्यानंतर भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर महात्माना, ही जी मोठी मंडळी आहेत, महात्मा आहेत, संत आहेत. आता असं जरी पुन्हा पुन्हा आपण म्हटलं तरी सुद्धा दोन्ही प्रकारचे मार्ग भगवंतांनी आधी समजावून सांगितलेले आहेत. भले कठीण मार्ग सांगितला तो सगळ्यांना जमणार नाही सांगितलं, पण सोपा मार्ग पण सांगितला. तर या दोन्ही मार्गाने परमपदाला जी मंडळी पोचतात ते जे महात्मे आहेत त्या महात्म्यांना अशाश्वतम दुःखालयम, हे जे अशाश्वत असणारं या पृथ्वी तलावरचं जीर्ण आहे आणि जे दुःख आहे ते पुनर्जन्म न आपलवते, ते घेण्यासाठी पुन्हा जन्माला यावं लागत नाही, असा 15व्या श्लोकाचा विषय. आता आपल्याला पटलं पाहिजे की ह्या भूतलावर हे सगळं अशाश्वत आहे, हे दुःखालय आहे. आपण तर किती छानपैकी आनंदात आहोत, सगळे भोग भोगतो आहोत, भोवताली सगळ्या म्हटलं तर सुखाच्या गोष्टी आहेत. जरी किती वर्णन केलं सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकून आले, तरी देखील सुख सुख म्हणतोय ना, आहेतच भोवताली सगळ्या गोष्टी. त्यामुळे आधी हे आपल्याला पटलं पाहिजे की त्या भगवंताची प्राप्ती होणं आणि ती होण्यासाठी इथून मला तिथं जायचं आहे, तर इथं खरंच त्रास आहे, इथे खरंच दुःख आहे, हे आधी मान्य झालं पाहिजे. तर ते मान्य होण्यासाठी आपल्या लक्षात येईल की खरंच हे जे की आपण इथे सुख म्हणतोय ते शाश्वत आहे का. दोन्ही शब्द वापरलेत, अशाश्वत. इथलं जे आहे ना ते सगळं इथे मात्र आपण अगदी मान्य होतं आपल्याला की खरंच आहे, आत्ता सगळं चांगलं आहे. तुम्हा आम्हाला कोणी फोन केला ना, काय कसं काय म्हणताय, वा छान. आता वा छान मध्ये कुठेतरी असं असतं की आत्ता ह्या क्षणाला सगळं छान आहे, उद्याचं काय माहिती, पुढल्या क्षणाचं काय माहिती, आणि म्हणून हे सगळं अशाश्वत आहे. मग त्या भगवंताच्या परमपदाची प्राप्ती होणं की ज्यामुळे पुन्हा या अशा अशाश्वत ठिकाणी यावं लागणार नाही, त्या भगवंताच्या प्राप्ती म्हणजे नेमकं काय. भगवंताची प्राप्ती होते म्हणजे नेमकं काय, पक्षासारखं उडता येतं का, का माशासारखं पाण्यामध्ये कायमचं राहता येतं का, का आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर ग्रीन कार्ड मिळेल का, का PR मिळेल का, काय काय होतं, परमपद प्राप्त होतं म्हणजे नेमकं काय होतं. तर पुन्हा उत्तर दुसऱ्या ओळीतलं तेच आहे की हे जे अशाश्वत दुःखमय असं जे की आहे ते पुन्हा पुन्हा भोगावं लागणार नाही, पुनर्जन्म प्राप्त होत नाही, पुन्हा या पृथ्वीवर येणं जाणं करावं लागणार नाही. आता याचा अर्थ असा आहे की एक तर असं आहे की हा देह टाकल्यानंतर ना, देह टाकल्यानंतर म्हणजे मृत्यूनंतरचा हा विचार आहे. मग आपल्यासारखे म्हणले आप मरो जग बुडो, आत्ता काय करायचं आहे त्याचा विचार करून मेल्यावर ना, मेल्यावरची चिंता आत्ता कशाला. तर त्याच्यासाठी भगवंत सांगतोय माम उपेत्य,
मला प्राप्त करून घेतल्यावर, मला प्राप्त करून घेतल्यावर म्हणजे देह टाकल्यावर मला प्राप्त करून घेतल्यावर असं नाही आहे, हे आधी समजून घ्यायला हवं. भगवंताला प्राप्त करायचं तर याची देही याची डोळाच प्राप्त करून घ्यायचा आहे. मग हा देह असला काय आणि नसला काय? ज्याला भगवंताची प्राप्ती झालेली आहे त्याला देह असला काय आणि नसला काय, त्या देहाच्या अशाश्वतपणाचं, त्याला ज्याला दुःखालय म्हटलंय, त्याचा संबंधच नाही येणार. कारण भगवंताची प्राप्ती झाली आहे. त्या भगवंताला प्राप्त करायचं म्हणजे त्याला खरं म्हणजे ओळखायचं. देह टाकलं, देह असताना कळलं हा काही खरा विषयच नाही. देह असतानाच याची देही याची डोळाच, ज्याला आपलं खरं स्वरूप कळलं आहे म्हणजे भगवंत कळलेला आहे. स्वरूप कळणं म्हणजे भगवंताची ओळखणं. ते जाणण्यासाठी भगवंतानी मामुपेत्य असं म्हटलं की मला जाणणारा. आता जाणायचं असेल तर शरीरामार्फतच जाणायचं. हा नरदेह आहे म्हणूनच आपण भगवंताला जाणून घेऊ शकतो. मोठी गंमत आहे बरं का. देह असल्याशिवाय, नरदेह असल्याशिवाय भगवंताला जाणता येत नाही. आणि नरदेह हे सगळं अशाश्वत आणि दुःखालय. म्हणजे माऊलीने तर या श्लोकाच्या ओव्या ज्या लिहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये माऊलीने इतकं नरदेहाविषयीचं वर्णन केलेलं आहे की त्या देहाबद्दल आपल्याला एक प्रकारची घृणा वाटते. जसं दासबोधामध्ये आपण दुःख निरूपणाचे अशा 3 समास रांगेने पाहतो. त्याच्यात नेहमी आपल्याला असं वाटतं की किती त्या नरदेहाचं वर्णन, की जो म्हणजे भोगातूनच आलेला आहे आणि मग आल्यापासून या सगळ्या विविध प्रकारच्या दुःखांना सामोरं जावं लागतं आहे. म्हणजे त्या देहाबद्दलचं एक असं वर्णन संत मंडळी करून ठेवलेलं आहे की खरोखरच त्या देहाबद्दल एक घृणा, तिरस्कार वाटेल. पण असं जरी असलं तरी त्या देहाला सांभाळावं लागतंच. कारण या देहामुळेच आपल्याला परमपद वगैरे काय ते प्राप्त होणार आहे. म्हणजे एक तर असं दिसतं आपल्याला की जगात म्हणजे प्रत्येकच माणूस आपली जी काही सगळी धडपड असते ती सुखासाठी असते. सुख प्राप्त व्हावं, आनंद मिळावा म्हणून आपण, आणि त्याच्यासाठी सगळं म्हणजे ह्या सगळ्या सुखाच्या ह्याच्यात असल्यामुळे ते काय ते स्वरूप परमात्मा, परमेश्वर, भगवंत ह्याच्यापासून आपण दूर जातो. तो आहे, तो नाही आहे अशातला की भाग आपण म्हणत नाही आहोत. पण ते जे काही स्वरूप किंवा आता मामुपेत्य भगवंत वारंवार म्हणतो की मला जाणं, तर त्या भगवंताला जाणण्यासाठी या सगळ्या सुखाच्या ज्या गोष्टी आहेत, देहाच्या म्हणजे इंद्रियांच्या मार्फत सुख मिळण्याच्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये आम्ही इतके लिप्त आहोत की आम्ही या स्वरूपाला विसरून जातो. हे काय जे म्हणजे नरदेह का मिळाला आहे, तर नरदेहाचं खरं कारण भगवंताच्या प्राप्तीसाठी नरदेह मिळाला आहे, त्या भगवंताला जाणण्यासाठी नरदेह मिळाला आहे, तर ते मी विसरूनच जातो. आम्ही या सगळ्या सुखाच्या गर्तेत अडकलेलो असतो. म्हणून आपल्याला त्यांनी की हे सगळं सुख आहे म्हणजे ती वासना आहे, देहबुद्धी आहे, देहबुद्धीतूनच आपला जन्म झालेला आहे. मग त्या जन्मानंतर जे काही आपले देहामुळे किंवा ह्याच्यामुळे ज्या काही निर्माण होतात, मग राग, द्वेष, मोह, अहंकारापर्यंत सगळ्या अनेक गोष्टी होतात, स्वार्थ वाढतो. ह्या सगळ्यातच गर्तेत आपण अडकतो. म्हणून माऊली म्हणतात की हे शरीर जे आहे ना, हे शरीर म्हणजे दुःख आहे. आता असं वर्णन केलं की आपल्याला मी आता म्हटलं तसं की असं जरी असलं तरी त्या देहाला सांभाळायचं असतं. मग असं जर सांभाळायचं असतं तर शरीर, आणि दुसरं असं आहे ना की ते आपल्याला प्रिय पण आहे बरं का. किती जरी त्या देहाबद्दल काही बोललं असतं, आणि प्रत्येक जीवाला, फक्त नरदेहालाच नाही तर प्रत्येक जीवाला त्याचा देह खरं म्हणजे प्रियच असतो. तो देह म्हणजे सांभाळावा लागतं इतकीच गोष्ट, पण ती आपल्या जवळ आहे. आणि त्या देहामुळे अनेक गोष्टी आपल्याला मिळतात, त्यामुळे आपण त्याचा आनंद घेतो. अगदी उन्मत्त होतो असं म्हटलं जरा हे वाटतं की उन्मत्त सगळे काय अशा सुखाच्या गोष्टी मी उन्मत्त होतात असं त्याचा आनंद घेत असतात. त्यामुळे मौज मजा असते, सगळं चांगलं असतं. निरनिराळे सुखोपभोग आपण घेत असतो, निरनिराळे संकल्प आपण करत असतो. त्या संकल्पाची चांगली पूर्तता झाली की आपल्याला आनंद होत असतो. तर हे सगळं आपल्याला देहामुळे मिळतं, म्हणून आपल्याला तो देहप्रिय असतो. पण हे असं का, तर गीता आपल्याला जाणवून देते की हे जर तुम्हाला सुख वाटलंय ना तर तुम्ही भ्रमात आहात. ह्या ज्या देहप्रिय आहे, देहामुळे सुख वाटतंय, हा सगळा तुमचा भ्रम आहे. वास्तविक देह हे काही माझं खरं स्वरूप नाही आहे. हा भाडोत्री मिळालेली गोष्ट आहे. काही काळ आहे, काय 70, 75, 80, 90 वर्ष जे की आपल्याला मिळाली आहेत,
ते भाड्याने मिळालेलं, भगवंतानी काही कामासाठी इथे पाठवलं आहे आणि भाड्याने मिळालेलं आहे ते त्याचं त्याला देऊन टाकायचं आहे. त्या काळामध्ये आपल्याला संधी दिलेली आहे की तू काय कर, मामोपेत्य, माझा शोध घे, परमपदाला ये, भगवंत काय आहे ते ओळख, अशासाठी दिले. आणि म्हणून माऊलींनी ना या सगळ्याला, ह्या शरीराला एक फार सुंदर शब्द वापरलाय, क्लेश तरुंची वाडी. माऊलीने शब्द वापरला, क्लेश तरू. म्हणजे असं ना, आंब्याच्या कलमांची बाग किंवा काय निराळ्या बागा असतात, नारळी पोफळीच्या बागा, तसं म्हणे हा देह म्हणजे क्लेश तरुंची बाग आहे. क्लेश म्हणजे दुःख, दुःख देणाऱ्या झाडांची बाग आहे, झाडांची वाडी आहे. निरनिराळ्या प्रकारची राग, द्वेष, मद, मत्सर, काय अज्ञान, या सगळ्या गोष्टींनी ही वाडी आपली भरलेली आहे. म्हणून त्याने दुःख देणारी झाडांची वाडी असा शब्द वापरलाय. चटकन आपल्याला पडतो. आणखीन त्रिताप म्हटलाय, आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक ही ताप देणारी शेगडी असं म्हटलं. देहाला माऊलींनी विविध गोष्टी हे केल्या की देह कसा आहे, तर त्या देहाबद्दलचं वर्णन केलं आहे. आणि केव्हाही तिसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला कळणार पण नाही, काळ आपल्यावर कधी झडप घालेल. त्यामुळे या तिन्ही दृष्टीने विचार केला तर देहाबद्दलची शाश्वती काहीच नाही. मग ज्याची शाश्वती आहे, म्हणजे जे आत्मतत्व आहे, ते जे आपलं खरं स्वरूप आहे ते मात्र आहेच आहे, ते अमर आहे. आणि त्याला ओळखणं, तोच भगवंत आहे, त्या भगवंताला ओळखणं म्हणजे खरं म्हटलं तर आपण भगवत स्वरूप आहोत, आपण अमर आहोत. देहाचा संग झालाय आपल्याला म्हणून आपण मरते आहोत, नाहीतर आपलं स्वरूप आहेच आहे, शाश्वत आहे. त्यामुळे आपल्याला काही जाणं येण्याचा प्रश्नच नाही आहे. शरीराला आहे जे काही जाणं येणं सगळं आहे ते देहाला आहे. आणि त्या देहाचा संग आपल्याला झाल्यामुळे आपल्याला सारखं असं वाटत असतं, त्या देहाची काळजी आपल्याला वाटते. काळजी वाटते म्हणजे आता म्हटलं तसं की एकतर सगळं अशाश्वत आहे म्हणून काळजी, किंवा काळ घालेल ते माहिती नसतं. त्यामुळे कधी देह टाकला गेला तर अशी एक सारखी टांगती तलवार जशी म्हणतो तशी आपल्या मनामध्ये असते. देहामुळे सगळी दुःख आपल्याला भोगावी लागतात. ह्या देहाच्या माध्यमातूनच आपण जे काही करतो ते सगळं करतो सुखासाठी, पण अंतिमतः ते दुःखात कारणीभूत होतं. आता हे सुद्धा ना आपल्याला काही लगेच पटण्यासारखी गोष्ट नाही आहे. म्हणजे समर्थाला म्हणू दे, सुख सुख म्हणत आहे, दुःख टाकोली आले, तरी पण आपण सुखाच्या धडपडीसाठी सगळं करतो. त्यातला काही सुखाचा, आनंदाचा उपभोगही आपण घेतो. तरीही अंतिमतः विचार केलं की शरीर हे काही खाण्यातला आनंद घ्या, तो आनंद एका मर्यादेपर्यंत मिळतो ना, यशातला भाग नाही, पण तोच विषय दुःखाला कारणीभूत होतो असं सगळं आपल्याला लक्षात येतं. म्हणून शरीरामुळेच हे सगळं घडतं. शरीरामुळेच म्हटलं तसं आपल्याकडून कुकर्म होतात, काहीतरी दुर्बुद्धीने आपण काहीतरी चुकीचं करतो. शरीर म्हणजे मोह, शरीर म्हणजे काय विकार, शरीर म्हणजे भोग, सगळं जे काही आहे त्या देहाच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि खरं तर माऊलींच्या ज्या ओव्या आहेत त्या मुळातून वाचण्यासारख्या आहेत, पण निदान आपल्याला अंदाज यावा यासाठी शरीर ह्याला कारणीभूत आहे आणि शरीर आणि मी कसे वेगळे आहोत हे आधी आपल्या मनामध्ये पक्कं झालं तर आपल्याला हे जे काही भगवत मामुपेत्य म्हटलं आहे की माझी प्राप्ती करून घे, म्हणजे काय करायचं तर मी आहेच इथे, ते तो एवढंच आपल्याला तरी सांगितलं. आता हे असं जे काही शरीर आहे ते देवाचा जर भक्त असेल तर त्याला ते पुन्हा प्राप्त होणार नाही, हा खरा त्याचा अर्थ. भगवंतांनी सांगितलं की हे असं असं आहे सगळं. तर ते जर आपण त्या स्वरूपाला ओळखलं, परमेश्वराला ओळखलं आणि त्या आनंद भक्त जो तो भगवंताचा झालेला असेल तर त्याला पुन्हा या अशा शाश्वत दुःखालयामध्ये येण्याची आवश्यकता भासणार नाही, तर येणार नाही. म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम असं जे काही म्हणतो ते त्या चक्रातून त्याची सुटका होईल. आता असं आहे, मुळात जन्म हेच दुःखाचं कारण. मग जन्मापासून देह टाकेपर्यंत जो काही आहे माणसाला दुःख भोगावं लागतात. आता पक्क्या गोष्टी आपल्या मनात झाल्या, चुकून केव्हा तरी काहीतरी सुखाच्या गोष्टी येतात, परंतु त्या सुखाच्या गोष्टीचे भोगून संपून जातात आणि पुन्हा त्यापासून होणारं दुःख जास्त होतं, पुन्हा काहीतरी करायला जातो. हे चक्र सुखाचं आणि दुःखाचं सारखं चालू लागतं. सुखाची चव चटकन संपते, दुःखाचे जे काही परिणाम असतो तो जरा अधिक काळ टिकतो.
एका राजाची गोष्ट सांगतात. एक राजा होता, 40 वर्ष त्यांनी राज्य केलं आणि त्या राजाला एक सवय होती रोज रोजनीशी लिहायची. खरं राजा आहे म्हणजे संपन्नता आहे सगळ्या प्रकारची. तरी देखील त्यांनी रोजनीशीत लिहिलं होतं की त्या 40 वर्षामध्ये त्याला केवळ 14 दिवस त्याचे सुखाचे गेले. एवढं सगळं ऐश्वर्य आणि सगळं पद आणि सगळ्या सुखाच्या गोष्टी असून सुद्धा राजासारख्याची ही अवस्था असेल तर आपल्यासारख्या इतरांचं काय? तर अगतिकपणानं या सगळ्या जसं येत आहे तसं पाठ देणं अशा प्रकारचा विचार साधारणपणे असतो. म्हणून इथून याच्यानंतर एक मुद्दा मी आपल्याला सांगणार आहे. तो अगदी महत्त्वाचा, म्हणजे आपल्याला सवय असते ना महाविद्यालयीन शिक्षणापासून की आपण महत्त्वाची गोष्ट तर IMP करतो. तसा पुढला मुद्दा अगदी महत्त्वाचा म्हणून आपल्या लक्षात ठेवायचा की असं सगळं सारखं सारखं सांगून सुद्धा आपल्याला जगावंसं वाटतंच. कोणालाही असं वाटत नाही की हा देह संपावा. काय सुख दुःख भोग काय जे काही वर्णन करा, पण आपल्याला जगावंसं वाटतं की नाही. अगदी असं जर कोणाला वाटलं तर नाही नाही अजून आहे ना, आहे की अजून जाण्याचं नाही आहे, असं सहजपणानं आपल्याला वाटतं. म्हणजे प्रश्न असा आहे की मग माणूस माणूस जगतो का? तर याचं अगदी सोपं कारण आहे. माणूस जगतो कारण त्याचं जे मूळ रूप आहे ते सत आहे. स्वरूप जे आहे ते सत आहे, नित्य आहे, शाश्वत आहे. ते जायचंच नाही आहे. त्याचं जे खरं ब्रह्मरूप, आपण अक्षर ब्रह्म योग शिकतोय. ब्रह्मा हे जे ब्रह्म आहे, ब्रह्माचं ठिकाण ते आहेच माणसाजवळ. आता ते जे काही माणसाच्या जवळ असणारं स्वरूप ब्रह्म आहे ते नाहीसं व्हावं असं कसं वाटेल? ते आहेच आहे, ते ब्रह्मतत्व आहे, ते सत आहे आणि ते आपल्यामध्ये आहे म्हणून आपल्याला जावंसं वाटत नाही. हा देह न्यायचा आहे, कधी न्यायचा आहे ते प्रार्थनाप्रमाणे ठरेल. पण आपल्याला जावंसं म्हटलं कारण आपलं सत आपण आहोतच, शाश्वत गोष्ट आहे. हे जे असणं आहे ते असणं म्हणजे जन्माला येणं आणि हे असणं म्हणजे दुःखाला, देह असणं हे दुःखाला कारण आहे. आपण आहोतच सत असल्यामुळे आपल्याला जायचं नाहीच आहे. आपलं सगळं दुःखाचं कारण आहे सगळं शरीरापुरतं मर्यादित आहे. म्हणजे आपल्या सगळ्या प्रापंचिकाचं तर आपण म्हणतो मगाशी म्हणजे सगळं छान आहे आणि सगळं छान आहे म्हणताना कुठेतरी मनामध्ये असं बारीकसं असतं. या क्षणाला मी उत्तर देते, पुढलं मला माहिती नाही. तर आपल्याला सारखी काही ना काहीतरी चिंता असते. जाऊ दे, झालं ते झालं, इथून पुढे तरी गीता अभ्यासतोय, भगवंत आपल्याला सांगतोय की अरे तुला पुन्हा या सगळ्या चक्रात अशाश्वत ठिकाणी अडकायचं नसेल तर तुला परमपदाला जाण्याची युक्ती सांगितलेली आहे, त्याप्रमाणे तू कर. अशी आता कळलं तर आता तरी तजवीज करायला काय हरकत आहे. पण तसं सुद्धा काही आपण प्रयत्न करत नाही. आता का करत नाही? सावरकरांनी त्याचं उत्तर दिलंय. अगदी छान विचार करायला लावणारं उदाहरण आहे. सावरकर असं म्हणतात की ते जेव्हा तुरुंगात होते अंदमानात, तेव्हा हातापायामध्ये बेड्या होत्या. त्या समुद्रकाठची हवा आणि हातापायात असणाऱ्या लोखंडी बेड्या, त्या लोखंडाच्या बेड्या गंजायच्या आणि हातापायावर त्या गंजलेल्या लोखंडाच्या बेड्या घासल्या जायच्या आणि त्यांनी त्या घासून घासून जखमा व्हायच्या आणि त्रास व्हायचा त्याचा. मग काय करायचं? तर त्या बेड्या गंजणार नाहीत याच्यासाठी त्या घासायच्या दगडावरती आणि त्या गंजू द्यायच्या नाहीत. म्हणजे मग गंजल्या नाहीत की मग ते सोलवटणार नाही, सोलवटलं नाही की जखमा होणार नाहीत, असा सगळा विचार. आणि त्यामुळे थोडंसं आता बरं वाटायचं हा शब्द खरा चुकीचाच आहे, पण त्रास व्हायचा नाही असं म्हणूया. पण म्हणून ती बेडी आपल्या हातापायात राहावी असं वाटतं का? तर नाही वाटत. ती कधी एकदा तुटली जाईल किंवा तोडली जाईल याची वाट बघायचीच असते. तसं आपलं आहे. आपलं हे शरीर बेडीसारखं आहे. आता त्या बेडीला सांभाळायचं म्हणजे शरीराला सांभाळायचं, त्रास होऊ नये म्हणून सांभाळायचं, दागिन्यांसारखं नाही सांभाळायचं आहे. ती बेडी आहे असं सांभाळायचं आहे, सुटेपर्यंत सांभाळायचं आहे. जो काही कालावधी दिलेला आहे भगवंतानी आपल्याला, त्या कालावधीमध्ये त्या देहाला आपल्याला नीटपणे सांभाळायचं आहे. पण बेडी सुटली की आनंद, तसा देह सुटला की मृत्यूचा असा सोहळा असा झाला पाहिजे असा त्याचा अर्थ. आता हे सगळं म्हटलं तर मोठं दुःखकारकच आहे, पण प्रारब्धाची गोष्ट आहे की असं सगळं जमावं. असं म्हणतात ना की समजा एखाद्या माणसाच्यातून गुन्हा झाला तर त्याला काही शिक्षा होते, ठीक आहे. पण तोच गुन्हा जर पुन्हा झाला तर दुसऱ्या वेळेला त्याला जरा जास्त शिक्षा होते.
आणखीन पुन्हा तिसऱ्यांदा झाला तर फारच मोठी शिक्षा होते. तसं आपण काहीतरी गुन्हा करून पुन्हा पुन्हा जन्माला आलेलो आहोत. आता नरदेह मिळाला आहे, त्यामुळे आपण आता पुढल्या श्लोकामध्ये सगळ्या म्हणजे 10 लोकांचा विचार करणार आहोत, तेव्हा आपल्याला अधिक त्यातलं कळणार आहे. पण पुन्हा पुन्हा जर येत असो, तर त्या पुन्हा पुन्हा येतो याचा अर्थ काहीतरी गुन्हा घडतोय आणि ते त्याची शिक्षा होते आणि पुन्हा यावं लागतंय. मग आता आपल्याला ठरवायला पाहिजे की आता पुन्हा गुन्हा करणार नाही. म्हणजे मग आपली याच्यातून मग आता गुन्हा करणार नाही, तर त्यासाठी आपल्याला भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी की जे काही निष्काम कुठलीही कामना राहणार नाही, अगदी तृप्त समाधानी असो, सर्वांच्यामध्ये तो भगवंत भरलेला आहे, अशा प्रकारचा विचार करू. अशी काही धारणा आपण मनाशी ठरवू आणि अशी ज्यांना कोणाला सिद्धी प्राप्त झालेली असेल, त्याला पुन्हा जन्मबिन्म घ्यावा लागणार नाही, असा त्या सगळ्याचा अर्थ. हे सगळं समजणं म्हणजे पुन्हा शरीर धारण केलं जाणार नाही, असा खरं म्हणजे भगवंताचा मुद्दा. ते ते जे काही भगवंत रूप, स्वरूप, आत्मा, ब्रह्म जे काही शब्द आपण वापरतो ते कळलं. आता ते जे काय आहे ना, त्याचं ते सगळं मूळ आहे. म्हणजे जसं माऊलींचं एक उदाहरण असतं नेहमी, की दागिने अनेक असू देत, त्यांची नावं अनेक असू देत, त्यांच्या जागा वेगवेगळ्या घालण्याच्या वेगवेगळ्या असू देत, पण त्याचं मूळ काय तर सोनं. साखर अनेक प्रकारची असू दे, साखरेचं मूळ काय तर गोडी. तसं आपलं आहे. आपलं मूळ काय तर आपलं मूळ स्वरूप परमेश्वर. असं जर आपल्याला कळलं आणि हे ज्यांना कळतं त्यांना परत येणं जाणं नाही, हा त्याचा अर्थ. आता नेहमीच आपण आपली तुलना नाही म्हणत मी, पण आपला एक आदर्श, आपला एक मार्गदर्शक म्हणून आपण संतांकडे पाहतो. संत पण तुमच्या आमच्या सगळे शरीरधारीच असतात. त्यांच्या त्यांच्या प्रारब्धाप्रमाणे त्यांनाही हा नरदेह घेतला असल्यामुळे काही रोग होतात, भोग होतात, सगळं भोगावं लागतं. आता असं असताना मग फरक काय असतो त्यांच्यात आणि आपल्यामध्ये? तर त्यांची जी जगाकडे पाहण्याची दृष्टी असते ना, ती तुमच्या आमच्यापेक्षा वेगळी असते, त्यांची बदललेली असते. त्यांचं जे अंतःकरण आहे ना, ते अत्यंत पवित्र असतं. आपला परका काही भेद त्यांच्याजवळ नसतो. ते जे कर्म करत असतात ना, ते मी करतो असा भावच त्यांच्याजवळ नसतो. अशा प्रकारचा सगळा विचार म्हणजे ज्ञानी असतात, पण मी ज्ञानी आहे असा अहंकार त्यांच्याजवळ नसतो. सुख दुःख त्यांना पण भोगावं लागतं. पण मी सुखी आहे किंवा मी दुःखी आहे असाही त्यांचा भाव त्यांच्या मनामध्ये निर्माण होत नाही. आणि त्यामुळे या जगामधल्या सगळ्या वस्तू, व्यक्ती किंवा प्रसंग किंवा भोवतालची सगळी परिस्थिती, हे सगळं केवळ भगवंताची अभिव्यक्ती आहे. भगवंतानी हे सगळं असं निर्माण केलेलं आहे. सगळीकडे तोच भरून राहिलेला आहे. असं जे काही आहे, असं ते मानतात आणि त्यामुळे त्यांना ह्या जगामध्ये तुमच्या आमच्यासारखेच ते असूनसुद्धा त्याला या सगळ्या जगामधल्या गोष्टींच्या अशाश्वतेचा, दुःखाल्याचा काही त्रास होत नाही, कारण त्यांना स्वरूप कळलेलं असतं. मग काय उरतं त्यांच्या आणि आपल्यामध्ये? तर तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं आहे, उरतं ते केवळ प्रेम आणि करुणा. उरलं उपकारापुरता, तुकाराम महाराज म्हणतात. हा जो भाव असतो तो महत्त्वाचा आहे. किंवा बुडती हे जन पाहावे ना डोळा, अशी जी काही करुणा त्यांच्याजवळ आहे, ती करुणाभाव त्यांच्याजवळ उरतो. बाकी त्यांना हे सगळं माहीत असतं. मग तुम्हा मला या सगळ्या जग जे आहे, हा संसार जो आहे, त्याचं वर्णन करताना भगवंत दुःखालय म्हणतात. किती छान छान म्हणतात नाही, पण अगदी आपल्याला चपकल अर्थ कळेल असा तो शब्द आहे. जिथे काम होतं तिथे कार्यालय. तसं दुःखालय जे दुःखच आहे, तर त्याला दुःखालय म्हटलं. दुःखाचंच घर आहे. सगळं अशाश्वत आहे ना, त्यामुळे त्याला दुःख म्हटलंय. आता म्हटलं तर सुख पण आहे, पण दुःख पण आहे. आणि दोन्ही म्हणजे कायम काहीच नाही त्यातलं. सुख तर सुख, दुःख तर दुःख असं नाही. सारखं बदलत असतं. आणि मग जे जसं आहे तसं आपल्याला स्वीकारावं लागतं. आपण किती जरी म्हटलं तरी त्याच्यात बदल काही होणार नसतो. त्यामुळे शाश्वत काय आहे ते पकडून ठेवायला लागतं. म्हणजे मग आपल्याला शाश्वत भगवंतच आहे, त्या भगवंताला पकडून ठेवणं एवढंच आपल्याला करता येईल. म्हणजे मग सुख आणि दुःख याच्या पलीकडे आपण जाऊ. दुःखाची पायीच आपल्याला येणार नाही. त्या शाश्वत भगवंताला विचार करायचा आहे. आता ना ही जी काही सुख-दुःख गोष्ट असते ना, ती इतकी बदलती असते. कशात आपल्याला सुख वाटेल. म्हणजे गमतीच्या गोष्टी असतात, पण आपल्या सुखाच्या दुःखाच्या कल्पना इतक्या म्हणजे
गरम चहा मिळाला, आनंद. बऱ्याच वेळमध्ये गेला, चहा गार झाला, लगेच आपला चेहरा बदललो, दुःख. साध्या साध्या गोष्टींमध्ये आपण सुख दुःख सुख दुःख असं असतं. एखादी आपली अपेक्षा असते, त्या अपेक्षेप्रमाणे झालं. काका मराठ्याने साधी साधी उदाहरणं आपल्याला दिलेत. त्यावेळेला ऑफिसमध्ये गेलो आणि आज बोनस मिळणार अशी बातमी होती. सुख वाटलं, बरं वाटलं, चला छान, दिवाळी जवळ आली, बोनस मिळणार आहे. आणि मग थोड्या वेळाने पाकिटं प्रत्येकाला मिळाली. बघितलं तर ते अपेक्षेसारखे पैसे मिळाले नाहीत. लगेच दुःख झालं. काय आपल्या सुखाच्या आणि दुःखाच्या ह्या ज्या कल्पना असतात ना, त्या सारख्या अशा बदलत्या असतात. पण पुन्हा कोणीतरी म्हणालं, की "अरे ते बरोबर आपल्याला हिशोबाप्रमाणे दिले तर TDS कापूनच त्यांनी हो का? मग ठीक आहे." असं आपलं सुखांतर दुःख, दुःखांतर पुन्हा आपलं काहीतरी आपणच आपल्या समाधान मानून घेणं, ज्याला त्यांनी अशाश्वत असंच जग आहे. या जगामध्ये अशाच सगळ्या गोष्टी येणार आहेत. परत परत सुखी होणं, परत परत दुःखी होणं, म्हणून त्याला दुःखालय आणि अशाश्वतम असं म्हटलं. आता ह्याच्यातून आपल्याला कायमचं सुटायचं आहे. म्हणजे दुःखाचा प्रसंगच येऊ नये असं. आता असं तर होणार नाही. मग आपल्याला काय त्यातला तोडगा? आता संत आपल्याला सांगतात, की दुःखाचा प्रसंग येऊनही दुःख वाटता कामा नये. सुखाचा प्रसंग येऊनही आपली बुद्धी भ्रष्ट होणार नाही. म्हणजे अहंकाराने मीच काय तो राहणार असं वाटणार नाही. आसक्ती, दुराग्रह, क्रोध, राग हे सगळे जे काही आहेत, या सगळ्यातून मुक्त करून घेणं स्वतःला. हे जमणं म्हणजेच परमपद प्राप्त होणं आहे. भगवंत वेगळा काय आहे? सुरुवात झाली मी म्हणजे शरीरावरून. तर आधी हा पण विचार केला पाहिजे, की हे शरीर म्हणजे काही मी नाही आहे. याला म्हणजे सगळ्याला व्यापून उरणारा जो परमात्मा आहे, ते माझं खरं स्वरूप आहे. त्या खऱ्या स्वरूपाला ओळखणं आणि मग त्या खऱ्या स्वरूपाला ओळखलं, की मग माझा मृत्यू नाहीच. आणि मृत्यू नाही म्हणजे जन्म नाही, जन्म नाही म्हणजे मृत्यू नाही. असं सहजपणानं आपल्याला त्याचा आणि याच सगळ्याला हा जो अक्षर ब्रह्मयोग म्हटलाय किंवा ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान असे जे शब्द वापरले, परमेश्वर प्राप्ती, परमपद, हे सगळ्याचा अर्थ एकच आहे. हे सगळं ना पूर्वी एकदा 6व्या अध्यायामध्ये भगवंतांनी थोड्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगितलं होतं. तेव्हा त्यांनी आपल्याला असं म्हटलं होतं, की ह्याची खूण काय? एखाद्याला परमपद किंवा आत्मज्ञान प्राप्त झालंय, हे ओळखायचं कसं? तर 6व्या अध्यायात भगवंतांनी खूण सांगितले, की ज्याला सुख, दुःख, मान, अपमान, शीत, उष्ण ह्यामध्ये फरकच कळत नाही. म्हणजे यामुळे तो प्रभावितच होत नाही. फरक कळत नाही म्हणजे फरक कळतो, पण यामुळे तो प्रभावित होत नाही. आता जसं म्हटलं, की दुःखाचा प्रसंग आला तरी दुःखी न होणं किंवा सुखाचा प्रसंग आला तरी अगदी तो आनंद असा व्यक्त न करणं, अशा प्रकारचं जे आहे तेच परमात्म दर्शन आहे. असं जमलं पाहिजे असं सांगतात. आता भगवंताचा भक्त किंवा या श्लोकामध्ये त्याला महात्मनः असा शब्द वापरलाय. तो जो महात्मा आहे, यांना हे सगळं जमतं. काय? की या सगळ्या भूतलावर राहून सुद्धा, हा देह धारण केलेला असून सुद्धा परमपद प्राप्त होतं, कारण त्याला भगवंत ओळखता आलेला असतो. पण ज्यांना कोणाला ह्या अवस्थेपर्यंत पोचता येत नाही, त्यांचं काय? बघा बरं, इतके प्रश्न मनामध्ये येतात ना, ते जणू काही आधीच कळलेले असतात असं भगवंत एकातून एक काढतो. सुरुवात अशी झाली, की अगदी योगी जो आहे त्याला कसं काय परमपद प्राप्त होईल ते सांगून झालं. हे काही सर्वांना शक्य नाही, म्हणून भक्तिमार्गाने सुद्धा जो अखंड त्याच्या अनुसंधानात राहील त्याला भगवंताची प्राप्ती होईल सांगितलं. मग ते करता करता या देहाची अडचण जी की आहे ती पण या श्लोकात सांगून झाली, की अशाश्वत आहे, दुःखालय आहे, परंतु याच्यातून सुद्धा जर स्वरूपाला ओळखलं तर परमपदाची प्राप्ती होईल, पुन्हा यावं लागणार नाही. आता ही जी काही अवस्था आहे, या अवस्थेपर्यंत नाही पोचता आलं तर मग काय होतं? तर त्याच्यासाठी 16व्या श्लोकामध्ये आब्रह्मभुवनान् लोका पुनरावर्तितो अर्जुन मामुपेत्य तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. इथे अर्जुनाला भगवंताने सांगितलं, की अरे भुवनात, त्या ब्रह्मलोकापर्यंतची जी जागा आहे ना, तिथंपर्यंत काही चिंता करायचं कारण नाही आहे. पुन्हा येणं होणार नाही. पुन्हा येणं जाणं करावेल. माम उपेत्य, पण मला प्राप्त करून घेतलं, की पुनर्जन्म न विद्यते. जिन्याच्या किती पायऱ्या चढेपर्यंत चिंता करायचं कारण नाही. ठीक आहे, चांगल्या सगळ्या गोष्टी घडल्या तर तू चढायला लागशील ब्रह्मलोकापर्यंत तुला जाता येईल. पण ब्रह्मलोकापर्यंत गेलास तरी तिथे तिथे जे काही
पुण्य आहे तुझ्याजवळ, त्या पुण्य असेपर्यंत राहता येईल, मग पुन्हा पुन्हा तुला यावं लागेल. पण एक वेळ अशी येईल की माम उपेत्य, मला प्राप्त करून घेशील, मग जो काही तू जाशील पलीकडे, मग तुला पुन्हा यावं लागणार नाही. अशा पायऱ्या आपण समजल्या. पुढे 15वा अध्याय जेव्हा आपण शिकू, तेव्हा ऊर्ध्वमूलवलय शाखा, तो जो वृक्ष आहे संसार वृक्ष, त्याची सुरुवात कशी होते ते सांगून आपल्याला ब्रह्मलोकापर्यंतचं एक चित्र त्या 15व्या अध्यायाच्या वेळेला अभ्यासता येईल. तसं इथे त्याची थोडीशी आपल्याला चुणूक दाखवली आहे की आ ब्रह्मभुवनात लोकाः पुनरावर्तिता, ब्रह्मलोकापर्यंत जे काही जायचं आहे ते पुनरावर्ती म्हणजे पुन्हा पुन्हा येणं जाणं आहे. पण माम उपेत्य, पण मला प्राप्त करून घेतलं, हे जे काही ईश्वर आहेच सगळीकडे, तो जो कळला तर पुनर्जन्म न विद्यते, तर मात्र पुन्हा पुन्हा यावं जावं लागत नाही. आता आपल्या सामान्य माणसांचं काय होतं की आपण आपल्या शरीराशी, आपल्या देहाशी इतके तादात्म्य पावलेलो आहोत की आपण एक क्षण सुद्धा या देहाला विसरत नाही. त्यामुळे पुनर्जन्म, पुढला जन्म कसा येणार याची म्हटलं तर काळजी घेणं आवश्यक आहे. चांगला यावा, आत्ता आहोत त्याच्यापेक्षा चांगला व्हावा. गीता आपल्याला सांगते की हो, योगक्षेम, मी तुझा योगक्षेम वाहतो. इतकंच नाही तर पुढला जन्म पण आपल्याला कुठला कुठला मिळेल, काय केलं की काय होईल, याची सगळी भगवंत आपल्याला माहिती देतोय. सगळं जे काही आहे ते आपल्या कर्मावर अवलंबून आहे. उत्तम चांगली कर्म आपण केली तर या देहात असताना चांगलं कर्म, वाईट कर्म किंवा चांगलं वाईट मिश्र ज्याला म्हणतो, अशी जी काही 3 प्रकारची आपण कर्म करतो, त्याच्यातून आपल्याला जे की चांगलं, वाईट, शुभ अशुभ मिश्र कर्म अशा सगळ्या गोष्टी मिळतात. किंवा आणखीन वेगळ्या शब्दात बोलायचं पापकर्म, पुण्यकर्म किंवा मिश्र कर्म असं सगळं आपण करतो. तर ही जी ह्या योजनेतून आपल्या पुढला पुढला जन्म कसा असणार हे कळतं. लिहिल्या भक्तांचे जे प्रकार आहेत त्या प्रकारातून पण आपल्याला ही गोष्ट कळते. मग आपण काही असतं, काही आपण सकामकर्म करतो, काहीतरी कामना आपल्या मनात असते, ती कामना पूर्ती व्हावी अशी आपली इच्छा असते. चांगली कर्म करतो म्हणजे कामना जरी मनात ठेवली असेल तरी पुण्यकर्म, काही दुसऱ्याला त्रास देऊन आपली कामना पूर्ण व्हावी अशा भावनेने नाही, पुण्यकर्मच आपण करतो. पण तरी ते सकाम असतं, चांगलंच काम करायचं. आपली इच्छा असते, आपल्याला काही दुसऱ्याला त्रास देण्याचा हेतू नाही आहे, हेतू पण आपला चांगला आहे. पण त्या कर्मामध्ये काहीतरी आपल्यासाठी किंवा आपण असं म्हणूया की आपले मुलं बाळं, आपले घरातली नातेवाईक, अगदी जरा थोडंसं आपण आणखीन आपल्या मनाला मोठं केलं तर आपण देश, धर्म, समाज अशासाठी काही करतो, मागणं करतो. तर ह्यासाठी केलेली जी देवाची प्रार्थना आहे किंवा त्यासाठी केलेलं आपण काही कर्म आहे, तर त्या कर्माचं म्हणजे असं आहे ना की आपण ग्रंथांचं जागतिक पारायण केलं जातं. आता अशा वेळेला काय, जागतिक पारायण ही गोष्ट काही फक्त आपल्या एकासाठी नसते. किंवा रुद्र आपण म्हणतो, तर रुद्र ही काही केवळ वैयक्तिक पातळीवरची गोष्ट नाही आहे, ती समुदायाने करायची आणि समुदायाच्या सुखासाठी अशासाठी ती मागणी असते. तर अशी काही कर्म आपण करतो. मग भले ती सकाम पुण्यकर्म आणि सकाम पुण्यकर्म असली, ती पण भगवंताच्या ह्याच्यात असतात. तर त्याही कर्माची जी काही, पण त्या कर्मातून जे काही फळ मिळतं, ती कामना पूर्ण झाली की झालं ना. जसं गोंदवलेकर महाराजांकडल्या एका त्या हृदय आठवणीमध्ये एक आठवण नेहमी सांगतात की एक बाई नेहमी रामनामाचा जप करायची आणि म्हणाली, तुम्ही सांगितलं की 13 कोटी जप झाला की रामराया प्रत्यक्ष दर्शन देतो, तर माझा झाला 13 कोटी जप. आणि मग महाराज म्हणाले, अरे वा छान. अहो मग छान, ठीक आहे, पण मला अजून रामाला दर्शन घालत येत नाही आहे. तेव्हा महाराज हसले आणि महाराजांनी असं विचारलं की किती वर्ष लागली जॉब करायला. मग सांगितलं गेले किती 10, 12, 15 वर्ष मी जॉब करते. मग साधारण थोडासा हिशोब, रोज किती माळा, किती वेळा जॉब. आणि मग महाराज म्हणाले की अहो तुम्ही बँकेत पैसे ठेवलेले पाहिलेत, पण तुम्ही काढलेले पाहिले नाहीत. या गेल्या 10-15 वर्षामध्ये प्रापंचिक ज्या गोष्टी आपल्या झाल्या, त्यावेळेला आपल्या मनात ज्या कामना आल्या, त्या कामना पूर्ण होताना मनामध्ये हा विषय होता की माझा रामरायावर विश्वास आहे, रामराया नक्कीच याच्यातून मला मार्ग दाखवेल. त्यावेळेला ते सगळं उपयोगाला आलं असं का नाही आपण विचार करत. तसं आहे की हे जेव्हा आपण सकाम करतो, तेव्हा सकाम कर्म केलं की त्यातलं जे पुण्य आहे ते त्या ठिकाणी खर्च झालेलं आहे.
आणि निष्काम पुण्यकर्म आहे. चांगलंच कर्म केलं पण काहीच कामाला नाही. मग ते पुण्यकर्म करणारे हे दोन्ही प्रकार आपण नीट पाळी लक्षात घेतले पाहिजे. भगवंतांनी सांगितलं आहे की माझं सगळ्या भक्तांवर प्रेम आहे. सकाम भक्त असला तरी तो मला आवडतो, अर्थार्थी असला, काहीतरी मिळणारे म्हणून भक्ती करा तरी देखील तो मला आवडतो. देवाची भक्ती करतोय काहीतरी प्राप्त व्हावं असं त्याला वाटतं आहे तोही. पण त्यातल्या त्यात जो ज्ञानी भक्त आहे असा जो आहे की त्याची कामना नाही आहे, त्यांनी व्यक्त काही केलेलं नाही आहे, पूर्णपणानं भगवंताची भक्ती करतोय, अशी जी आहेत अशा मंडळींना वरची गती मिळते. आता वरची गती म्हणजे काय? आता आपल्याला जे ब्रह्मभुवना लोका हा असं म्हटलेलं आहे ना, तर ऊर्ध्व गती देणारे, ऊर्ध्व म्हणजे वरती, स्वर्ग म्हणूया. तर स्वर्ग लोक जे आहेत त्या स्वर्ग लोक जे वरच्या गतीला जाणारे ते भूहू भुवहा स्वहा महहा जनहा तपहा आणि सत्यम असे 7 वरच्या पायऱ्या आहेत. म्हणजे आत्ता आपल्या जडदेह असताना केलेल्या सगळ्या कर्मांमुळे या 7 ठिकाणी आपण जाऊ शकतो. या 7 पायऱ्या आपल्याला चढून जाता येऊ शकतं. मग अगदी सत्यलोकापर्यंत, म्हणजे सत्यलोक म्हणजे ब्रह्मलोक हा सगळ्यात श्रेष्ठ. पण या सगळ्या 7 जे स्वर्ग आहेत या सगळ्या 7 स्वर्गांमध्ये कालाची मर्यादा आहे. कालाची मर्यादा आहे म्हणजे काय, की तुम्ही जे काही पुण्यकर्म केलं आहे त्या पुण्यकर्माप्रमाणे या 7 लोकांमध्ये तुम्ही जाऊ शकता. पण पुण्यकर्म म्हणजे ते पुण्य हे झालं, भोगून झालं की पुन्हा तुम्हाला या भूलोकावर यावं लागतं. पण भगवंत जे सांगतोय की माम उपेत्य, ते मात्र भगवंताचा जो आहे तो कालातीत आहे. तिथे मात्र कालाचं आहे नाही, मग परत येणं जाणं नाही. या पण दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायची की आपण करत असलेल्या कर्माचं जे फळ आहे ते मिळेल आपल्याला. आणि म्हणून भुवनान लोका म्हटलंय की ब्रह्मलोकापर्यंत आपल्याला जाता येईल. सकाम भक्ती अगदी करणारा सुद्धा असला तरी त्याच्या पुण्यकर्माप्रमाणे या ऊर्ध्व लोकांमध्ये जन्म घेतला जाईल. आणि मग पुण्य उपभोगून झालं की पुन्हा मनुष्य लोकामध्ये यावं लागेल. आणि मग जन्ममरणाचं चक्र आहेच. म्हणजे एकदा भूलोकावर आलं की पुन्हा हे आधीच्या श्लोकात झालेलं अशाश्वत आणि दुःखालय जे आहे ते येणारच आहे. मग पुन्हा हे आपलं कर्म, मग त्या कर्माप्रमाणे गती, मग चांगलं कर्म असेल तर ह्या ब्रह्मलोकापर्यंतच्या 7 गोष्टी असं आहेच. आता ह्याच्यातली पण एक गंमत आहे बरं का. काय आहे हे ब्रह्मलोक म्हणतो, असं काय मोठं सुख आहे? आता त्या भूलोकावरच्या सुखदुःखाची कल्पना आम्हाला आली. आपण म्हणतो की या भूलोकावर मग आपण त्याचा वेगळ्या पद्धतीनं विचार करतो की नाही समजा विश्वाचा विचार केला. आता आमची भारतभूमी म्हणजे देवघर आहे, भोगभूमी म्हणजे पाश्चिमात्य देश आहेत, असं सगळं वर्णन करू कदाचित. काही का असेल आपण या भूलोकावरच्या ज्या सुखदुःखाच्या गोष्टी आहेत भले त्या अशाश्वत आहे, दुःखालय आहे, पण तरी याची कल्पना आम्हाला आली. पण या ब्रह्मलोकापर्यंत जे आहे आणि तिथे सगळं पुण्यकर्म आपलं खर्ची पडेल आणि सगळे भोग भोगून पुन्हा यावं लागेल हे काय आहे? तर गीतासागरामध्ये त्यांनी या मृत्यू लोकापासूनचं जे काही वर्णन आहे तर म्हणाले आपण त्याची अंदाज यावा की या ब्रह्मलोकापर्यंत सुख म्हणजे नेमकं काय आहे. तर त्याची एक थोडीशी झलक आपल्याला त्यांनी सांगितली. शंकर अभ्यंकर गीतासागरामध्ये असं म्हणतात की समजा आपण असा विचार केला की भूलोकावरचा म्हणजे या पृथ्वीवरचा एखादा राजा आहे, छान संपन्न राजा आहे, अगदी त्याला सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत, त्याचा परिवार अनुकूल आहे, त्याचे राज्यातले लोक सगळे अनुकूल आहेत. तर त्याचं आपण असं म्हणू की सत्ता आहे, संपत्ती आहे, संपन्नता आहे, सगळ्या गोष्टी त्याच्याजवळ आहेत. तर त्याला एक आपण पूर्ण सुख असं त्याला म्हणूया. तर त्या पूर्ण सुख असण्याच्या पेक्षा 100 पट अधिक सुख हे देवतांचं सुख असतं, मर्त्य देवतांचं सुख असतं. म्हणजे पुन्हा यायचं आहे, पण आपण ज्या 7 ब्रह्मलोकापर्यंतच्या पायऱ्या आहेत त्यातल्या एका पुढल्या पायरीवर जर आपल्याला जायचं असेल तर तिथे या राजाला मिळणाऱ्या सुखाच्या 100 पट सुख मिळतं. मग म्हणाले अच्छा हो का, मग त्याच्यापेक्षा अधिक काय? तर पुढलं सांगितलं की देवलोक जो आहे ना तिथे आणखीन म्हणजे या लोकांना मिळणाऱ्या पेक्षा अधिक 100 पट पुढल्या या देवतांपेक्षा काय होते, त्याला शब्द वापरलाय त्यांनी आजाण. आजाण देवता म्हणजे ज्याला कल्प असं म्हणतो ना, कल्प हा आपला गणना करण्याचा आहे. म्हणजे
जसं दिवस, महिना, वर्ष, युग किंवा महायुग, 4ही युग जे होतात एकदा तेव्हा, किंवा मन्वंतर, किंवा त्याच्यापेक्षा मोठं कल्प. तर अशा कल्पापर्यंत ते सुख भोगायला मिळतं. किती? तर 100 पट अधिक. ह्याच्यापेक्षा सुद्धा 100 पट अधिक सुख इंद्राचं मानलं जातं. इंद्र हा देवांचा राजा. त्याचं सुख किती? तर आपण जो राजा, भूलोकावरचा राजा पाहिला, त्याच्या 100 पट देवता, त्याच्या 100 पट हे अजाण, त्याच्या 100 पट इंद्राचं सुख. इंद्राच्या सुखापेक्षा सुद्धा, इंद्राला सुद्धा त्याचं पद कायम राहू शकत नाही ना. त्यामुळे इंद्राच्या सुखापेक्षा सुद्धा 100 पटीनं अधिक सुख त्या ब्रह्मलोकाचं. आणि तरी देखील तिथं कितीही जरी सुख मिळालं तरी पुन्हा यावं लागतं. भुवनान लोका पुनरावर्तिता, पुन्हा पुन्हा यावं लागतं. मग ब्रह्मलोकापर्यंतच्या नंतर म्हणजे तिथपर्यंत गेलेल्या मंडळीला पुन्हा पुन्हा यायचं असं. त्याच्या पलीकडे ब्रह्मलोकाच्या सुखापेक्षा अनंतपट, तिथे 100 पट पण म्हटलेलं नाही आहे, अनंतपट अधिक सुख भगवत प्राप्तीनं मिळतं. त्या परमपदाला ओळखणं, त्या स्वरूपाला ओळखणं किती पट सुखाचं आहे ते त्यांनी आपल्याला दाखवलं. म्हणजे भगवत प्राप्तीचं सुख हे अत्यंत अनंत, ज्याला म्हणतात अपार अगाध, असं हे सुख आहे. तर ठीक आहे, मुद्दा काय तर ब्रह्मलोकापर्यंतचे जे आता भुवः स्वाहा महाजनहा तपः आणि सत्यम, ह्या ज्या 7 स्वर्गलोक सांगितले, याच्यामध्ये गेलं तरी ब्रह्मलोकापर्यंत जाऊन सुद्धा परत यावं लागतं. एवढं आपण लक्षात ठेवायचं. हे पुण्य करणाऱ्या लोकांबद्दल झालं. ज्यांनी नरदेहामध्ये असताना अगदी सकाम अर्थार्थी आर्त कुठल्याही प्रकारचा तो भक्त असू दे, त्यांनी जे पुण्यकर्म केलेलं आहे त्या पुण्यकर्माचं फळ मिळतं आणि त्या फळाप्रमाणे त्याला या ठिकाणी जायला मिळतं. त्याचा तो पुण्याचा जो भाग असेल तेवढा त्याचा झाला की मग त्याला परत यावं लागतं. पाप करणाऱ्यांबद्दल काही विचार करण्याचं कारण नाही आहे, कारण ते नरकातच जातात. त्यांचं वर्णन गरुड पुराणात किंवा भागवतामध्ये पण अनेक ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं. पापी लोक हे खालच्या योनीमध्ये, म्हणजे अगदी तिर्यक योनी म्हटलाय, वृक्ष योनी म्हटलाय, पशु पक्षी यांच्यामध्ये जातात. ज्यांची कर्म मिश्रित आहेत, म्हणजे काही पुण्य केलं आहे, काही पाप केलं आहे, त्यांना पुन्हा मानवदेह धारण करून यावं लागतं. त्यांना परत संधी दिली जाते. आणि सर्वसाधारण आपण असं विचार करूया की सर्वसाधारण माणसं ही या प्रकारात येतात. विशेष पुण्य करणारी असतात ती त्या अब्रह्मभवनातपर्यंत, म्हणजे पुढच्या ह्याला जातात. पापी असतात त्यांचा प्रश्नच नाही. पण जे पापपुण्याचा विचार करतात, जास्तीत जास्त आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही अशा पद्धतीनं पण पुण्यकर्म करणारी असतात, सकामकर्म करणारी असतात, हरकत नाही. पण चांगलं काम करणाऱ्या माणसांना भगवंत पुन्हा पुन्हा संधी देतो. आणि मग ही संधी जर दिलेली आहे तर मग निष्काम भावनेनं पुण्यकर्म करणारे आपलं अंतःकरण शुद्ध करतात. आणि त्या अंतःकरण शुद्ध करणं म्हणजे भगवंताचं स्वरूप जाणणं, आपल्यामध्ये तो आहे हे ह्याची जिज्ञासा लक्षात घेऊन त्याप्रमाणे शाश्वत गोष्टींचा अभ्यास करणं, त्या गोष्टीचं मनन करणं, चिंतन करणं, भगवंताची कृपा किंवा गुरुकृपा संपादन करणं, या सगळ्या मार्गानं जीवनमुक्त अवस्था प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतात. आता आपल्या लक्षात येईल की याच्यासाठी मोठा शरीराचा त्याग करायचा आहे आणि मग करायचं आहे. शरीर असतानाच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची प्राप्ती व्हायला पाहिजे. शरीर आहे आणि नाही याचा काहीच संबंध नाही. ते जे काय असायचं असेल, नसायचं नसेल, जेव्हा केव्हा देह टाकला जाईल तेव्हा पुन्हांच्या जन्माचा काही जो आहे ते आपल्याला लाभ मिळायचा आहे किंवा परमगती मिळाली तर परमगती प्राप्त होईल. शास्त्र आपल्याला सांगतं की याची देही याची डोळ्याच भगवंत प्राप्त झाला पाहिजे. मानव जन्म प्राप्त होण्याचं ही एक संधी, हे एक आपलं प्रयोजन आहे की आपल्याला भगवंत कळला पाहिजे, भगवत प्राप्ती झाली पाहिजे. यासाठी आपल्याला मिळालं आहे. वेदांतशास्त्र आपल्याला हेच सांगत आहे. 12वा आणि 13वा जो श्लोक आपण पाहिला त्याच्यात योग मार्गाने सर्वद्वारा आणि संयम्य असं म्हटलं किंवा हृदय निरुद्धच, मनाला कसं सर्व इंद्रियांना संयमित करायचं, मनाला पण हृदयामध्ये अगदी स्थिर करून टाकायचं आणि निष्ठेनं भगवंताचं स्मरण करायचं की भगवंतापाशी पोचता येतं, असं आपल्याला सुरुवातीला सांगितलं. योग मार्गाची उपासना आहे, ठीक आहे, पण तरीसुद्धा भगवंताच्या या
सगुण आणि निर्गुण, निराकार अशी उपासना आपण करून हे फळ प्राप्त करू शकतो. दुसरी उपासना निर्गुण निराकाराची पण आपल्याला भगवंतांनी सांगितलेली आहे. कुठल्याही मार्गाने जा, ज्ञानमार्गाने जा, योग मार्गाने जा, भक्ती मार्गाने जा, पण कुठेतरी भगवंताचं अनुसंधान सतत ठेवणं आणि ते अनुसंधान ठेवलं की मग मामुपेत्य याचा उपयोग आपल्याला होईल. तिसरी गोष्ट तुमच्या आमच्या सामान्यांसाठी आहे, म्हणजे ज्ञानी योगी संत महात्मे यांचं तर ठीकच आहे, पण तुम्हा आम्हाला सुद्धा सगुण साकार भगवंताची उपासना आपल्याला करता येते. छानपैकी आपल्याला असं दृश्य रूपामध्ये भगवंत समोर दिसला की त्याचा भाव मेलेला कृष्ण समोर दिसायचा, स्वामीजींना रामकृष्णाला कालीमाता समोर दिसायची. असं सुद्धा उपासना करून आपण स्वतःला, जसं आपण स्वतःला आपला हा देह आहे हे विसरत नाही ना, आहेच तो आपल्याला, तसं आपल्याला त्या देह असण्याचं जसं आपल्याला कायमचं स्मरण आहे, तसं आपल्याला सगुण रूपातला देव असताना तर त्याचं स्मरण चांगलं करता येतं. त्यामुळे काहीच हरकत नाही, त्याची पण मान्यता भगवंतांनी आपल्याला दिली की सामान्यांनी सगुण रूपातल्या देवाची उपासना करावी. हरकत नाही, समोर कोणतरी लागतो, सद्गुरू लागतो, देव लागतो, मूर्ती लागते आणि त्याची उपासना करावी. पण तरी देखील ती उपासना करताना निष्काम भावनेनं करावं. त्याच्याजवळ मागण्यासाठी नाही, निष्काम भावनेनं उपासना करावी, म्हणजे मग पुण्यकर्म आपल्या हातून होतं. मुख्य म्हणजे अंतःकरण शुद्ध होतं. शुद्ध अंतःकरणामध्ये भगवंताला जाणण्याची आपल्याला जिज्ञासा निर्माण होते. निंद्या गोष्टी त्या अंतःकरणात आठवलेल्या असतील तर मग कुठून जिज्ञासा निर्माण होणार. त्यामुळे शुद्ध स्वच्छ अंतःकरण केलं, सगळ्या गोष्टी दूर करून टाकल्या की मग भगवंताची आपल्याला जिज्ञासा होईल आणि मग त्याला आपण ती जिज्ञासा निर्माण झाली की मग पुढे पुढे आपल्याला अगदी काय ज्याला जीवनमुक्तीपर्यंतचं जे काही आनंद घेता येतो तिथपर्यंत जाता येईल. आता हे सगळं आपण पाहिलं, पण समजा आपल्याला भगवंताने सांगितलं आहे की हे सगळं करत असलो तरी देहाची शाश्वती नाही आहे ना, म्हणून पुन्हा पुन्हा असं हे होणार आहे का? एवढे ग्रंथ, एवढी सगळी सामग्री कधी आम्ही वाचणार आणि कधी अभ्यास करणार आणि कधी आम्हाला हे सगळं प्राप्त होणार? तर समजा ही साधना चालू आहे, होईल तेव्हा होईल. पुरी साधना आहे की पुरी होणारी गोष्ट नाही, स्वस्वरूप पूर्ण म्हणजे नाही कळलं, पूर्ण झाली नाही तर काय? तर आपल्याला भगवंतानी सांगितलं अशा स्थितीत देह टाकला गेला तरी सुद्धा ब्रह्मलोकापर्यंत जायची व्यवस्था इथे झालेली आहे. या श्लोकामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलं हा ब्रह्मलोक, की ब्रह्मलोकापर्यंत तो नक्की जाऊ शकतो. तिथेही म्हणजे त्या लोकांमध्ये देखील त्या पायरीवर देखील आपली साधना सुरू राहील आणि तशी ती सुरू राहिली तर अनंत काळपर्यंत त्या ब्रह्मलोकापर्यंत आपल्याला स्थिर राहता येईल. मग अशी मी आपल्याला म्हटलं की हे जे सगळे 7 पायऱ्या सांगितल्या त्या सगळ्यांना तसं म्हटलं तर कालाच्या मर्यादा आहेत. मग अगदी म्हणजे महाप्रलयाच्या वेळी ब्रह्मदेवाबरोबर अनंत परमतत्वावर विलीन होता येईल तो भाग आहेच, तो वेगळा. त्याला एक शब्द वापरलेला आहे संत म्हणणी, क्रममुक्ती. अशा क्रमाक्रमाने वरती जायचं आणि मग तिथे तिथे जे काही पुण्यकर्म आपल्याकडून होणार आहे तशी तशी साधना आपल्याकडून होईल, त्या भगवंत करून घेईल आणि मग त्यानंतर महाप्रलयाच्या वेळी आपोआपच परमात्म्यामध्ये विलीन होता येईल. तर तो भाग वेगळा आहे, त्याच्यात काही अडकायचं आपल्याला कारण नाही. ती क्रममुक्ती आहे, क्रमाक्रमानं आपल्याला त्या मुक्तीपर्यंत पोचता येईल. नाहीतर पुन्हा भूलोकावर येणं, पुन्हा संधी, पुन्हा त्याचं कर्म, त्या कर्माचं पुन्हा पुण्य पाप, त्याप्रमाणे त्या लोकांमध्ये हे चक्र चालू राहील आणि मामुपेत्य परमपदाला गेलं तर मग परत येण्याचा प्रश्नच नाही. त्या पुण्यकर्म करणारे सगळेजण, आता असं होतं ना की चांगलं नेहमी आपल्याला असं वाटतं की वाईट काही वागतच नाहीत माणसं, वाईट वागणारी माणसं कमी पण आहेत आणि अशी काही आपल्या भोवताली वाईट वागणारी माणसं नाही आहेत. पुण्यकर्म करणारेच सगळेजण आहेत. फक्त काय होतं, निष्काम. आपण जे चांगलं कर्म करतो, आपल्यासाठी करतो, इतरांसाठी करतो, आणखीन 2 पावलं आपल्याला पुढे टाकावली पाहिजेत. कर्म निष्काम झालं पाहिजे. त्याच्यामध्ये आपली वासना असते, आपली इच्छा असते, अशासाठी मी करतो आहे, नाहीच का झालं मग आपण काही करत नाही, तसं होता का? चांगली गोष्ट निष्काम भावनेनं, वासना न ठेवता करावं. होतं असं की आपण जीवभाव इतका भरलेला आहे की त्याच्यातून आपण बाहेर आलेलं नसतो
आणि त्यामुळे अशा गोष्टी होतात. पण पुण्यकर्म भोगून झालं की पुन्हा या मर्त्य लोकात मानव रूपानं यावं लागतं. आता एक चांगली गोष्ट आहे की भगवंताने आपल्याला सांगितलं आहे की असं जरी झालं की तुम्ही अगदी कामना ठेवून कर्म करतायत, पण पुण्यकर्म करतायत, कोणाला त्रास द्यायची आपली वृत्ती नाही आहे, पण तरी देखील आपल्या काही वासना, आपल्या काही भावना, आपल्या काही कामना अशा अडकतात आणि त्याच्यातून जे काही कर्म घडतं ते चांगलं करतो, प्रयत्नपूर्वक चांगलं कर्म करतो, तरी देखील काहीतरी कामना असते की खरोखर मी अमकं अमकं करीन पण असं होऊ दे. अशा प्रकारच्या गोष्टी असतातच. मग त्यावेळेला काय करायचं, तर भगवंताने आपल्याला एक चांगली गोष्ट सांगून ठेवली की असं जरी असलं मानव रूपाने तुम्हाला परत परत यावं लागतं, गोष्ट खरी आहे, पण त्याच्यात शुचीनाम श्रीमताम गेहे असा चांगला जन्म मिळतो. चांगल्या ठिकाणी, चांगल्या कुटुंबामध्ये, पवित्र ठिकाणी मिळतं. पण जर माम उपेत्य, पुन्हा पुन्हा तेच आहे, पण परमेश्वराला जर जाणलं तर मात्र पुनर्जन्म न विद्यते, पुन्हा पुन्हा यावं लागणार नाही. म्हणून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. त्याला मात्र एकदा तो प्राप्त झाला की पुन्हा पुन्हा यावं जावं लागणार नाही. म्हणून जो माणूस विचारी आहे, विवेकी आहे, सगळ्या कर्मांचा आणि कर्मफलांचा विचार करणारा आहे, तो हे सगळं जाणतो. आणि मग कुठल्याही कर्मातून असं शाश्वत किंवा नित्य सुखाची प्राप्ती होत नाही. मग आता असा माणूस जो असतो तो काय करतो, तो विषयांचा त्याग करतो. आपल्याला ज्या काही सद्वस्तूचा, ज्या परमतत्वाचा आपल्याला शोध घ्यायचा आहे, भगवंताचा शोध घ्यायचा आहे, तर सगळ्या विषयांमधून आपण जर दूर झालो तर आपल्याला कळेल. नेहमी आपण म्हणतो ना की अगदी शेवाळ झालं पाणी असेल ते असं दूर केलं की आतमध्ये निर्मळ असतं. तसं हे सगळे विषय भोवती आहेत, त्या विषयांना बाजूला केलं पाहिजे. जोपर्यंत सगळे विषय समोर आहे तिथे तिथे आपण अडकतो. मग तो भगवंत खूपच दूर राहतो. त्या भगवंताला जर आपल्याला जवळ करायचं असेल तर या सगळ्या विषयांचा त्याग करायला पाहिजे. कठोपनिषदामध्ये एक सूत्र आहे, कश्चित धीरः प्रत्यगात्मानम ऐक्षत आवृत चक्षुः अमृत तत्वमिच्छत. तर म्हणतात की एखादाच धीरा म्हणजे अत्यंत बुद्धिमान, धैर्यवान असणारा, बुद्धिमान असणारा, विवेकी असणारा असा पुरुष सगळ्या विषयांपासून स्वतःला निवृत्त करून घेतो. आणि असा एखादाच बुद्धिमान, एखादाच धैर्यवान असं सगळ्या विषयातून स्वतःला निवृत्त करून घेतो आणि मग अमृत तत्वाची त्याला प्राप्ती होते आणि आपापच तो जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून पूर्णपणानं सुटतो. म्हणजे आपापच त्याला भगवंताची भगवत प्राप्ती होते. त्याची त्याची भगवंताने खात्री दिली, मनुष्यानाम सहस्रेषु. भगवंत म्हणतो की हो, असे जे धीरा असे जे बुद्धिमान धैर्यवान आहेत ना, ते किती असतात. उपनिषदकार सांगतात की अशाला प्राप्ती होते की जो असा बुद्धिवान आहे, धीरा आणि धैर्यवान आहे, आणि तो काय करतो, तो नुसता बुद्धिवान आहे, तो सगळ्या विषयांचा त्याग करू शकतो, सगळ्या विषयांना बाजूला करून जे टाकून देऊ शकतो. अमृत तत्व, जे अमृत तत्व आहे, परमतत्व आहे, ते परमतत्व तो प्राप्त करून घेतो. पण असे मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये. भगवंत म्हणतो असे हजारामध्ये एखादा कोणीतरी, हजारात एखादा कोणीतरी असा भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो, सगळ्या विषयांना बाजूला करू शकतो. आणि पुढे म्हणतात यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वता. असा हजारामध्ये एखादाच प्रयत्न करतो आणि ते प्रयत्न करणारे जे असतात त्याच्यातला एखादाच मतपरायण होतो. आधी प्रयत्न करायला जात नाहीत, प्रयत्न करणाऱ्यांसुद्धा अशा एखाद्यालाच ते यश मिळतं, खऱ्या अर्थानं परमपद त्यालाच प्राप्त होतो. आणि मग अशा व्यक्तीला पुनर्जन्म घ्यावा लागत नाही, म्हणजे जन्म घेण्याचं त्याला कारण नाही. त्याचं जे कर्म असतं ते पूर्णपणानं तो लीनच होऊन गेलेला असतो. आता समर्थाने सुद्धा ना हाच क्रम सांगितला आहे, पण समर्थाने शब्द वापरलेत सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायोज्यता. मुक्तीचे 4ही प्रकार समर्थाने सांगितले आहेत आणि या पद्धतीनं मुक्ती होते म्हणतात. हेच परमपद प्राप्त होणं आहे की भगवंताच्या प्राप्तीसाठी या मार्गाने गेलं पाहिजे. आणि मग असं ज्याला आहे, परंतु असं आहे की कळलं आपल्याला की अशा प्रकारच्या पुण्यकर्मांनी त्या कर्माची फलप्राप्ती कशी कशी होते आणि कुठे कुठे जातो, कुठल्या पायरीवरून परत यावं लागतं किंवा कुठल्या पायरीवर अजिबात परत यावं लागत नाही, पुन्हा आलं तर किती अधोगती होते, पुन्हा कसं जायला मिळतं,
ह्याची सगळ्याची पण रचना सांगितली. त्याबरोबर ही पण गोष्ट सांगितली की भगवंताच्या बाबतीत म्हणजे त्या परमपदाला तिथे कालाचा नाही विचार केला. किती काळ तिथे राहावं लागेल, बाकी सगळ्या ब्रह्मलोकापर्यंतच्या कालावधी सांगितलाय. कारण त्या सगळ्याला काळाने मर्यादा दिलेली आहे. तुमचा पुण्यक्रम संपलं की खाली येईल असं म्हटलेलं आहे. परमपदी गेलेल्याला तो कालातीत, तिथे मात्र काळाचाही नाही. हा जो काळ आहे त्या कालाचा विचार पुढल्या श्लोकामध्ये भगवंतांनी केलेला आहे. तो आपण पुढल्या श्लोकामध्ये पाहू. आज आपण इथपर्यंत त्याचा विचार करू की जरी ज्या नरदेहाला एवढा सगळा विचार सांगितलेला आहे की तो असा अशाश्वत आहे, दुःखालय आहे, पण त्या नरदेहामुळेच आपल्याला पुण्यकर्म काय करता येणार आहे. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी आपण बडे भाग्यवान आहोत की आपल्याला भगवंतांनी असा छान देह दिलेला आहे. त्या देहामध्ये असतानाच भगवंताची प्राप्ती आपल्याला करता येते. त्या भगवंताच्या प्राप्तीचा विचार भगवंतांनी आपल्याला या 2 श्लोकात सांगितला आहे. आता काळाचा विचार जो आहे तो पुढल्या श्लोकात आपण पाहूया. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.